त्यानो आज आम्ही प्रभूच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. एजकेलाचं ग्रंथ, एजकेलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1, 2, 3 ही वचने आपण वाचणार आहोत. एजकेलाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय 1, 2, 3 ही वचने. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन कराव्यास लाविले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला व तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. देव या वचनावरती आशीर्वाद देव. प्रियानो, या ठिकाणी स्वतः देव जो एजके संदेशाशी या ठिकाणी बोलत आहे. कारण देवाने एजकेलला त्या ठिकाणी एक संदेष्टा म्हणून देवाची सेवा करण्यासाठी त्याला बोलवलं पाहतो. आणि ही सेवा सुपूर्द करत असताना देवाने त्या ठिकाणी जी सेवा करायची आहे त्या सेवेसंदर्भात देवाने त्या ठिकाणी सेवेची जी कल्पना आहे, जी माहिती आहे, ती देवाने या ठिकाणी 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेली पाहतो. आणि ही देवाची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकणे आणि ऐकून देवाच्या मनची बात, मनातली जी इच्छा, देवाचं अंतःकरण या इस्रायल लोकांना कळवणे फार गरजेचं होतं. आणि म्हणून देवाने त्याला काय सांगितलं की मानवपुत्रा, तुझ्याकडे जे आलं आहे ते तू सेवन कर. त्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्यासाठी असं कोणतं अन्न दिलं आहे की ते त्या ठिकाणी घेऊन ते सेवन करायचं आहे. त्यानो देवाचं वचन हे आमच्यासाठी ते अन्न असं आहे. ते आमच्या आध्यात्मिक अन्न आहे देवाचं वचन. आणि म्हणून ते देवाचं वचन आम्ही सेवन करणं, खाणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत एजकेलला हे देवाचं वचन त्या ठिकाणी त्याला मनामध्ये भरून घेता येत नाही, तोपर्यंत त्याला सेवा करता येत नव्हती. आणि म्हणून त्याला सेवा करण्या अगोदर त्या ठिकाणी देवाचा जो संदेश आहे, देव जे सांगतो ते ऐकणे फार गरजेचं आहे. प्रियानं, आज आम्हा प्रत्येकाला देखील देवाने तसं वचन आम्हाला आमच्या भाषेमध्ये दिलेलं आहे. परंतु ते वचन आम्ही कितीसं बरं आम्ही ते सेवन करतो किंवा ते खातो, ते आमच्यात भरपूर असं आम्ही भरून घेतो का? प्रियानो, आम्ही पाहतो की आज देवाच्या वचनाच्या बाबतीत अनेक जे आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत ते आम्ही दुर्लक्ष करत आहोत. जितकं आपण प्रभूचं वचन खाल्लं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, तितकंसं होत नाहीये. पुष्कळदा एक अमूल्य सेवा सर्वांसाठी या ठिकाणी जो संदेश आपल्याला जो 20-25 मिनिटाचा मिळतो, त्याच्यावरतीच आम्ही आमच्यासाठी हे वचन पुरेसं आहे असं समजून आम्ही आमच्या कामकाजाला लागतो इतर वगैरे. पुष्कळदा काय असतं की देवाचं वचन एखाद्या कॅलेंडरची जर वचन असेल, ते वाचून आम्ही दिवसभरासाठी ते वाचतो आणि निघून जातो. संध्याकाळी येऊन कामावरून बघतो तर त्या ठिकाणी आपल्याला वेळ मिळत नाही. आणि अशा प्रकारची स्थिती आज अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पाहतो. इतकंच केवळ नाही, आपण जे देवाचं वचन
जणू काय एखादं बायबल उघडायचं आणि तिथं जिथं येईल पहिल्यांदा येईल ते वाचायचं आणि झाकायचं. हे किती धोकादायक आहे प्रियानं. आणि अशा प्रकारचं वचन वाचणे आमची आध्यात्मिक उन्नती किंवा आमची आध्यात्मिक भूक ही भागवत नाहीये. देवाचं वचन हे एखाद्या लोणच्याप्रमाणे नाही, ज्याप्रमाणे आम्ही जेवणावरती ताटामध्ये आम्ही भोजन घेतो आणि तोंडाला लोणचं लावतो, त्याप्रमाणे देवाचं वचन नाहीये. ज्याप्रमाणे शारीरिक अन्न मिळवण्यासाठी आम्ही कितीतरी आमच्या घरच्या लोकांना सांगतो की आज मला बिर्याणी पाहिजे किंवा त्या ठिकाणी आमरस पाहिजे, पुरी आमरस पाहिजे वगैरे. आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही अन्न सेवन करण्यासाठी आम्ही मागवतो. घरात नाही मिळालं तरी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देहाच्या बाबतीत इतका आम्ही विचार करतो, परंतु आम्ही आध्यात्मिक बाबतीत आम्ही किती बरं विचार करतो? ते आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी पुरेसं आहे का? प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनाला फार महत्व आहे. जेव्हा स्तोत्र 138 अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही काय पाहतो बरं? देवाने देवाच्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे. देवाने जर देवाच्या वचनाला इतकं महत्व दिलेलं आहे, मग आपण किती बरं आम्ही देवाच्या वचनाला महत्व दिलेलं आहे? प्रभू स्वतः काय म्हणतो बरं? मत्तई 4:4 मध्ये, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रियानो, आपल्याला जगण्यासाठी, आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी थोडासा एखादा शास्त्र भाग आपल्याला पुरेसा आहे का? खरोखर या अमूल्य सेवेबद्दल मला अभिमान वाटतो, कारण या अमूल्य सेवेने पुष्कळांसाठी एक चांगलं आत्मिक अन्न आपल्याला त्यांनी थोडं का राहीना ते आपल्याला देत आहे. परंतु एवढ्यावरती पुरेसं नाहीये. देवाचं वचन आमच्यासाठी ते अन्न आहे, ते आमच्या जीवनासाठी पोषक आहे. जोपर्यंत आपल्या देवाचं अन्न आम्ही घेत नाही, वाचन करत नाही, तर त्याचा काही लाभ नाही. आम्ही आध्यात्मिक बाबतीत प्रभूमध्ये कधीच वाढणार नाही. आम्ही वैयक्तिक किती बरं आम्ही पवित्र शास्त्राचं वाचन करतो? कुटुंब प्रार्थनेमध्ये आपण किती सबर देवाच्या वचनाचा उपयोग करतो? प्रियानो, या ठिकाणी या संदेश त्याला प्रभूने जे वचन सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी तो म्हणतो की तू सेवन कर, ते तू खा. का बरं? कारण त्या ठिकाणी तुला जाऊन वचन सेवा करायची आहे. माझ्या इस्रायल लोकांना कळवायचं आहे. आज जे आम्ही प्रभूचे लोक आहोत, प्रभूचं वचन आम्ही किती बरं शिकलो आहोत, ते वचन आम्ही कुठं बरं त्याचा उपयोग करत आहोत? प्रियानो, देवाचं वचन आमच्यात भरपूर राहणे किती गरजेचं आहे. प्रियानो, जर भांड्यात आहे तर चमच्यामध्ये येणार. जर त्या भांड्यातच नाही तर चमच्यामध्ये कुठून येणार बरं? तसंच आमच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन असणे किती गरजेचं आहे. एकदा अशी परिस्थिती येते की एकेदा बंधूला म्हटलं जाते, ब्रदर तुम्ही थोडं देवाचं वचन सांगा. त्यावेळेला काय त्या प्रत्युत्तर काय मिळतं आपल्याला? ब्रदर तुम्ही सांगा. हे योग्य आहे का? अशा अनेक वेळा मला अनुभव आलेला आहे. प्रियानो, देवाचं वचन खाणं किंवा सेवन करणे हे किती गरजेचं आहे. आज आम्ही बघतो या ठिकाणी 3 अशा व्यक्ती आहेत की ज्यांना देवाचं वचन प्रभूने दिलं, त्यांना आलेला अनुभव आम्ही पाहतो. हिजकियाला आलेला अनुभव, इर्मयाला आलेला अनुभव. इतकंच केवळ नाही, नव्या करारामध्ये प्रेषित योहानाला आलेला अनुभव. त्यांनी देवाचं वचन सेवन केलं आणि त्यांना तो अनुभव आलेला आम्ही पाहतो. म्हणून प्रियानो, आपण दैहिक गोष्टीकडे लक्ष न देता आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे. जर हिजकियाने जर प्रभूचं वचन जर या ठिकाणी तो ऐकला नसता, त्यांनी सेवन केला नसता, तर ती सेवा, ते कार्य प्रभूचं त्याला करता आलं असतं का? नाही. जोपर्यंत आम्ही प्रभूचे वचन आम्ही घेत नाही, शिकत नाही, तोपर्यंत आम्ही बाहेर जाऊन वचन सेवा आम्ही करत नाही. आज अनेक ठिकाणी पाहतो की सेवक सेवेला निघालेले आहेत, आपण पूर्णावधी सेवक म्हणून सांगतो. पण तू कशावर कसे कोणत्या परिस्थितीमध्ये प्रभूचे सेवक झालेले आहेत?
यानं एका बंधूने मला, सेवकाने सांगितलं, ते ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलं. अशा प्रकारचे सेवक जणू काही आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून, मला नोकरी नाही म्हणून आज अनेक सेवक सेवेला निघालेले आहेत. ही किती दुःखाची गोष्ट आहे. परंतु आम्ही बघतो की एचकेलला प्रभूने सेवा दिली, परमेश्वराने त्याला त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल पुष्कळ अभ्यास आहे. परंतु इथं पाहतो की इथं प्रभूने, देवाने म्हटलं की मानवपुत्रा, मी जो पट तुला देत आहे तो पोटात घाल आणि ते तू सेवन कर. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी सेवन केलेलं आम्ही पाहतो. आणि याला आलेला अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तो काय अनुभव आहे बरं, तिथं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळे आपण हे 3 जे प्रभूचे सेवक आहेत त्याच्याबद्दल बघूया. 3ऱ्या वचनाच्या शेवटी आम्ही बघतो, तो म्हणतो, तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला, तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. प्रियानो, आम्हा प्रत्येकाला देवाचं वचन गोड वाटलं पाहिजे, कारण ते मधुर आहेच, अगदी गोड आहे प्रियानो. परंतु त्याची गोडी आपल्याला कळाली आहे का प्रियानो? देवाचं वचन सांगतं ते किती गोड आहे. स्तोत्र 19 आणि त्याचं 10वं वचन, ते सोन्यापेक्षा, भावांपेक्षा, सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. प्रियानो, देवाचं वचन, देवाचे नियमशास्त्र हे मधापेक्षा मधुर आणि गोड आहे. त्या ठिकाणी हा दाविदाला आलेला अनुभव आहे. आज आम्हाला तो देखील अनुभव येण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे 119 स्तोत्र आणि 3रं वचन, तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. या ठिकाणी दाविदाला देखील आलेला अनुभव आहे. तो म्हणतो की या ठिकाणी, मला देवा तुझी वचने माझ्या जिभेला किती रुचकर आणि ती गोडची आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी एशखेलला देखील आलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. इथं दाविदाला देखील अनुभव आलेला आपण पाहत आहोत. त्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे बघतो. इर्मया 15 मध्ये आणि 16 वचन, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो. त्या ठिकाणी तुझी वचने मला प्राप्त झाली, याच्यामध्ये मुळात टिप मध्ये लिहिलेला आहे, सेवन केली. त्या ठिकाणी इर्मयाला देखील आलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो की इर्मयाने देखील हे जे प्रभूचं वचन आहे, देवाचं वचन, त्याने काय केलं बरं, सेवन केली, त्यांनी खाल्ली. आणि त्याला त्या ठिकाणी काय अनुभव आला, त्याला अनुभव आलेला आहे की तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास आहे. प्रियानो, देवाच्या वचनामध्ये आपल्याला आनंद मिळतो, देवाच्या वचनामध्ये आपल्याला उल्हास मिळतो, समाधान मिळतं, आपल्याला त्याची शांती आपल्याला मिळते. हे इर्मयाला आलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा आपण देवाच्या वचनापासून आपण दूर राहू नये. आपण देवाचं वचन वाचन करावं, देवाच्या वचनामध्ये आपण नित्यप्रमाणे आपण राहायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही गीत गातो नाही का, ते गीत कोणतं आहे बरं, देवाचे वचन माझे जीवन, प्रभूची संगत माझा आनंद. देवाच्या वचनामध्ये हा गीत करता म्हणतो की मला देवाच्या वचनामध्ये मला हा आनंद आहे. होय प्रियानो, प्रभूमध्ये हा मी आनंद अनुभवला पाहिजे, त्यामध्ये उल्हास आपल्याला मिळतो. पण तुझे देवाच्या वचनाजवळ जात नाही, देवाचं वचन वाचत नाही, त्यांना त्याची किंमत वाटत नाही, त्यांना आनंद कळत नाही तो.
अशा प्रकारे आम्ही पाहतो. स्तोत्र करता आणखी काय म्हणतो बघा, 119 स्तोत्र आणि त्याचं 92 वचन. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. त्यामुळे या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो की हे परमेश्वर, त्या ठिकाणी म्हणतो की हे देवा, तुझ्या नियमशास्त्रामध्ये मला जर आनंद नसता, तर मी कधीच माझा अंत झाला असता. होय प्रियानं, आज आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत ते देवाच्या वचनामुळे. एकेकाळी आम्ही दुःखी होतो, आमचं कष्ट होतं, आमचा अंत, आमचं मरण आमच्या समोर, आम्ही नाहीशी झालो असतो. परंतु जेव्हा देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आलं, त्यावेळेस आमचं जीवन बदलून टाकलं. ख्रिस्ताने तो आमचा आनंद, ख्रिस्तामध्ये आपल्याला तो आनंद लाभला. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे इर्मयाला या ठिकाणी आनंद लाभला देवाच्या वचनामध्ये. ज्यावेळेस त्यांनी देवाचं वचन स्वीकारलं, देवाचं वचन ऐकलं, देवाचं वचन त्याने सेवन केलं, म्हणजे खाल्लं, मनन केलं, आणि तो आनंद त्याला मिळाला. आता तिसरी गोष्ट, आम्ही तिसरी व्यक्ती बघतो. प्रगटीकरण याचा 10वा अध्याय. आणि या योहानाला जो आलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो योहानाला कसा बरं काय अनुभव आला ते आपल्याला पाहायला मिळतं. प्रगटीकरण याचा 10वा अध्याय आणि तिथं आपल्याला 9 आणि 10 हे वचन बघूया. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक, ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. त्या ठिकाणी योहानाला अनुभव आला काय बरं, ज्या वेळेस त्या ठिकाणी देवदूताने ते पुस्तक सेवन करण्यासाठी सांगितलं, त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी गोड आणि कडू अनुभव आला. हो प्रियानं, त्या ठिकाणी योहानाला गोड आणि कडू अनुभव आला. प्रियानो, गोड अनुभव केव्हा येतो की ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे त्या व्यक्तीला गोड अनुभव येतो. परंतु ज्या व्यक्तीचं तारण झालेलं नाही, तारण न पावलेल्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही सुवार्ता सांगेल त्यावेळी त्याला कडू अनुभव येतो. बघा ना, देवाचं वचन ज्या वेळेस सांगितलं जातं त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं बरं, गोड अनुभव आपल्याला केव्हा मिळतं बरं, की त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकतो, ज्यावेळेस ते आपल्याला तारणाविषयी कळवतं, ज्यावेळेस देवाचा न्याय प्रगट होणार आहे, देवाचं वचन आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी सांगतं, त्यावेळेस ते आपल्याला गोड लागतं. ज्यावेळेस आम्ही प्रभूची सुवार्ता ऐकली त्यावेळेस आम्ही काय केलं, तो गोड अनुभव आम्ही घेतला. परंतु ज्यावेळेस कडू अनुभव केव्हा येतो बरं, की ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याला स्वतः परीक्षण करायला सांगतं, ज्यावेळेस ते आपल्याला आम्ही पापी आहोत म्हणून ज्यावेळेस कळवतं, त्यावेळेस आपल्याला आवडत नाही. कुणी आपल्याला पापी म्हटलेलं आवडत नाही, परंतु देवाचं वचन आपल्याला स्पष्ट ते आपल्याला बोट करून दाखवतं, त्यावेळेस आपल्याला तो कडू अनुभव येतो. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की ज्यावेळेस नामधारी ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत ज्यावेळेस त्यांना ते नरकाला जाणार आहेत अशी ज्यावेळेस त्यांना सांगितलं जातं, त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी कडू अनुभव त्यांना येतो. हो प्रियानो, आज अनेक लोक देवाच्या वचनाऐवजी देवाच्या वचनाचा तिरस्कार करून देवाचा मार्ग सोडून आज नरकाला चाललेले आहेत. आज त्यांच्यासाठी देवाचं वचन कडू असा अनुभव आहे. ते खरं आणि सत्य आहे. परंतु जे लोक देवाचं वचन रोज वाचन करतात, मनन करतात, त्यांच्यासाठी देवाचं वचन ते आपल्याला गोड आणि कडू अनुभव, जर आम्ही वचन वाचत राहिलो, ज्यांना गोडी आहे त्यांना कडू असलं तरी त्याची जी गोडी आहे त्याच्यामध्ये कडूपणाचा अनुभव त्याला समजून येत नाही.
आणि म्हणून प्रियानो, आपण रोज आणि रोज देवाचं वचन वाचणं, मनन करणं हे किती अत्यंत गरज आहे. म्हणून देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला सेवन करण्यासाठी मदत करतो. देवाचं वचन तुम्ही अहोरात्र मनन करा. ते देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपूर असं साठवून ठेवा असं म्हटलेलं आहे. तेव्हा प्रियानो, आपण देवाचं वचन वाचणं, मनन करणं, खाणं हे किती गरजेचं आहे. तेव्हा देव आपल्याला सहाय्य करो की देवाच्या वचनाची गोडी आम्हा प्रत्येकाला लागो. देव या वचनावरती आशीर्वाद देऊ.